क्रिकेट खेळत आणि या स्पर्धेसाठी रोख रक्कम 30,000 रुपयाची आर्थिक मदत शरद पाटील जोरदार टाळ्या. धन्यवाद शरदजी. फार मोठं मन आहे शरदजींचं. दानशूरता पाहायला मिळाली आहे. धन्यवाद सर्व दानशूर कार्यकर्त्यांचं. या दानशूर दातृत्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन. आणि मॅचच्या दिशेने वळूया. इथे मॅच सुरू होईल. आणखी एक चिंचपाडा संघ मैदानावर खेळेल. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडे विपक्ष मंगळमूर्ती वाजे. या दोन संघामध्ये एक बिग फाईट पाहायला मिळेल. नक्कीच पाहत राहा आणि ऐकत राहा. पुन्हा एकदा मराठीचा गोड आवाज आमच्या दीपक पाटील पलसपे यांच्या आवाजातून आपल्याला समालोचन ऐकायला मिळेल पूर्वार्धामध्ये. हॅलो, थँक्यू सो मच रवींद्रजी म्हात्रे. तर मंगलमूर्ती वाजे संघानं टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी मैदानामध्ये रोशन पाटील आणि दिनेश गायकवाड. दिनेश गायकवाड याच्यासाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक असेल अमर पवार यांच्याकडून. त्याचप्रमाणे आमचे मान्यवर नरेशजी गायकवाड, राजकुमारजी जितेकर दोनही मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं आणि या सामन्याचा आनंद घ्यावा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर जाऊया पंकजकडे. पहिलाच बॉल थोडासा लेटकट करण्याचा प्रयत्न बॅकफुटला जाऊन केला होता रोशननं. निर्धाव चेंडूनं मात्र सुरुवात झाले. काय अफलातून सामना मात्र पाहायला मिळाला. मागची मॅच देवांश 11 चिंचपाडा संघ अगदी पहिल्यांदा बॅटिंग करत असताना संपूर्णपणे अडचणीमध्ये होता. त्यानंतर मात्र ते 2 षटकार नवसंजीवनी देणारे ठरले. तो मोमेंटम मिळाला आणि त्याचमुळे मात्र पहिल्यांदा धावा डिफेंड झाल्या. इथे मात्र अगदी स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल निघालाय. तो डीप मध्ये चाललाय. 4 धावांकरता पहिल्या धावा येतात सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीम साठी. रोशन पाटीलच्या बॅट मधून हा चौकार. तर पहिला चेंडू निर्धाव आणि तदनंतर मात्र चौकारानं खातं उघडलंय सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा टीमचा. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू गुडलेन स्पॉटवर पडलेला हा चेंडू. थोडीशी उसळी सुद्धा पंकज पाटीलच्या या चेंडूमध्ये होती आणि कम्प्लिटली बीट मात्र केलं ते रोशन पाटीलला. इथे मात्र हा फटका खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एकच धाव येते. सिंगल रन धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि आता मात्र स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळेल दिनेश गायकवाड, ज्याच्यासाठी प्रत्येक षटकाराला अमरजी पवार यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागल्यात त्या 5 धाबा. सकाळचं सत्र आपण पाहिलं. सुपर 8 मध्ये दाखल होणारा संघ आर्या स्पोर्ट्स ओळे हा संघ मात्र ठरला. इथे मात्र लाईन पाहिली जाईल. यस पंचांचा इशारा. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. दुपारच्या सत्रामध्ये मात्र कोणता संघ सुपर 8 मध्ये दाखल होणार. आयन स्पोर्ट्स कोपर आयोजित या स्मृती चषक 2022 मध्ये त्याची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच लागले. दूरशे संघानं खूप चांगला खेळ केला होता मागच्या मॅच मध्ये, परंतु देवांश 11 चिंचपाडा संघ जे 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते आणि ते 2 षटकार अक्षय केणीचे एवढे फायद्याचे ठरले की हा त्या 2 षटकारांच्या जीवावर संघ लढला.
चांगली कामगिरी केली गोलंदाजांनी, क्षेत्ररक्षकांनी, आणि त्या धाबा मात्र डिफेंड करून दाखवल्या. या लढतीतील विजेता संघ खेळेल देवांश 11 चिंचपडा संघाच्या विरोधामध्ये. हरेश केणीनं खूप चांगली बॉलिंग केली. 2 ओव्हर्समध्ये फक्त 13 धावा दिल्या, 2 विकेट्स घेतल्या महत्वपूर्ण, आणि पहिल्यांदा आज या मैदानावर मात्र धावा डिफेंड करण्याचा कारनामा. इथे अगदी फाईन स्ट्रोक खेळलाय, बॉल मात्र वेगाने चाललाय, आउटफील्ड फास्ट आहे, डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. सुनील स्पोर्ट्स चिंचपडा टीम साठी दिनेश गायकवाडच्या बॅट मधून हा चौकार. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धाबा लागल्यात त्या 10 धाबा. दोनही सलामीवीर मात्र सुरक्षित असतील. संकेत भगत येतोय गोलंदाजीसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये पंकज पाटीलच्या 10 धाबा आल्यात. तर दुसरं पॉवर प्लेचं षटक मात्र असेल. सर्कलचं रिस्ट्रिक्शन तुम्हाला पाहायला मिळतंय. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय मंगलमूर्ती वाजे टीमनं घेतलाय. चांगलं षटक म्हणता येईल, कारण पॉवर प्लेचं षटक असताना 10 धावा व रोखले, परंतु त्याला सफलता मात्र मिळाली नाहीये. दोनही सलामीवीर रोशन पाटील आणि दिनेश गायकवाड सुरक्षित असतील. रोशन पाटील मोठ्या खेळा करण्यासाठी ओळखला जातो. सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाचा ट्रम्प कार्ड आहे, हुकमाचा एक आहे, आणि त्याचा परफॉर्मन्स मात्र या मॅच मध्ये कसा होणार यावर बरीचशी गणित अवलंबून असतील. संकेत भगत सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेटना बॅटची ए स्टॉप लागली होती, आणि तदनंतर मात्र बॉल लॉंग स्टॉप चाललाय. साईड स्क्रीनवर जाऊन चेंडू आदळतोय. पंचांचा इशारा येतोय. हा खणखणीत असा चौकार. चांगला चेंडू होता. थोडासा बाउन्स सुद्धा पाहायला मिळाला. पुल करण्याचा प्रयत्न, परंतु टॉप एज घेतली, आणि तदनंतर मात्र विकेट किपरच्या मागून बॉल निसटून गेला तो 4 धाबांकरता. चौकाराच्या मदतीनं मात्र टीमची धावसंख्या 14 वर. राऊंड विकेटनं खूप चांगला फटका. यावेळेस मात्र ड्राईव्ह करतोय. ऑफ ड्राईव्हचा लाजवाब फटका. बॉल लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. रोशन पाटीलच्या पॅट मधून हा दुसरा चौकार. आदिवासी दलित बहुजनांचा बुलंद आवाज दनानीला. लावाजीबा पाटलांचं नाव विमानतळाच्या कमानीला. लावाजीबा पाटलांचं नाव विमानतळाच्या कमानीला. लावाजीबा पाटलांचं नाव विमानतळा. तर सलग 2 चौकारांचा खेळ मात्र सादर केलाय तो रोशन पाटीलनं, आणि आता मात्र दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडासा आक्रमक झालाय संकेत भगत. संकेतच्या गोलंदाजीच्या वर मात्र थोडंसं प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न मात्र केलाय. राईट आर्म राऊंड विकेटनं संकेतचा हा बॉल उडवलाय ऑन साइडला. डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. रोशन पाटीलचा तडाखा. बॉल सीमा पार. षटकार. दिलदार प्रेमळ स्वभाव साधा. भूमी पुत्र हा कोपरे गावचा युवा पुढारी कांदा. यो दादा आमचा मिथून दादा. यो यो दादा आमचा मिथून दादा. यो यो दादा आमचा मिथून दादा.
हॅलो. तर शिवदाजी पवार साहेबांचं या मंचाकडे आगमन होतंय, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. विनंती असेल या पण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आयन स्पोर्ट्स कोपर या स्पर्धेमध्ये. हॅलो 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 हॅलो. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. ही चेंडू ऑफस्टमच्या खूपच बाहेरून ऑब्विसली पंच इशारा करतील व्हाईट बॉल. आणखीन एक अतिरिक्त धावा. प्रेशर आता मात्र वाढले गोलंदाज संकेत बघत. पहिल्या षटकामध्ये पंकजनं खूप चांगली गोलंदाजी केली होती. संकेतला मात्र ते करता आलं नाहीये. प्रचंड तुटून पडलाय मित्र म्हणेन. रोशन पाटील अक्षरशः गोलंदाज संकेत भगतवर आणि तेच प्रेशर आहे. त्याच दबावाखाली आता मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आणि यातच मात्र तो दिशा भरकटतोय. आणखीन एक लाजवाब फटका. काऊ कॉर्नरच्या वरतून बॉल उडवलाय. रोशन पाटीलच्या पॅट मधून निघालाय. आणखीन एक गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. इन व्हाईट बॉल्स राईट आर्म राऊंड द विकेट न. यावेळेचा हा फटका बॅकफुटला जाऊन स्लॅश पाहायला मिळतोय. स्क्वेअर कटचा फ्लातून फटका रोशन पाटीलच्या पॅट मधून. आणखीन एक दर्जेदार चौकार. रोशन जोरदार हिट करण्याचा प्रयत्न. बॅट स्पीड पहा त्याची किती प्रचंड. बट विकेट झोन कडे सिंगल येईल. एकेरी धाबेच्या बरोबरीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली जाते. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. मात्र धावसंख्या पुढे चालले. हे षटक मात्र कमालीचं महागडं ठरलं. संकेत भगतचं आणि या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 28 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्लेची 2ही षटकं समाप्त झालेत. बॅटिंग करत असताना सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ बिनबाद 38 धावा. भूमिपुत्रांच्या हक्कात लढला वादळ आगरी सरकारदारी. म्हणून दिवा पाटलांचं नाव भूमिपुत्रांच्या कायद्यावरी. म्हणून दिवा पाटलांचं नाव भूमिपुत्रांच्या कायद्यावरी.
तर सकाळपासून या स्पर्धेमध्ये एक पारितोषिक होतं, जो गोलंदाज 25 पेक्षा जास्त धाबा देईल 26, 27, 28 त्या गोलंदाजाला 1,000 रुपयांचं पारितोषिक, आणि हे कमवतोय तो संकेत भगत हा गोलंदाज. 1,000 रुपयांचं पारितोषिक जमा झाले त्याच्यासाठी. अशोकजी नाईक यांच्याकडून सकाळीच अगदी मॅच सुरू होण्याच्या अगोदर ही अनाउन्समेंट आपण केली होती, आणि आता मात्र महागडा गोलंदाज ठरलाय तो संकेत भगत. इथे मात्र लेटकट करण्याचा प्रयत्न झेलला जातोय. हा प्रयत्न आता मात्र अंगलट आलाय. इट्स अ बिग विकेट. इथून मात्र सामन्यामध्ये परतणार का वाजे संघ? रोशन पाटील, मोठा मासा गळाला लागलाय. पहिला धक्का बसलाय सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला. युवा नेता मिथून खास त्याला जनसेवेचा ध्यास. आयुष एंटरप्राइजेस त्याचा आहे बघा बिझनेस. स्वयंभू गणेश चिंतामणीवर अपार त्याची श्रद्धा. भूमिपुत्र हा कोपर गावचा युवा पुढारी खंदा खंदा खंदा. यो दादा आमचा मिथून दादा, यो दादा आमचा मिथून दादा. ते विकेट मात्र मिळवले ती पंकज पाटीलनं. सकाळपासून आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये जो गोलंदाज 25 पेक्षा जास्त म्हणजे 26च्या पुढे जो धावा देईल त्या गोलंदाजाला आमचे मान्यवर अशोकजी नाईक यांच्याकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक असेल, आणि ते जमा सुद्धा झालंय आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. संकेत भगत साठी हे पारितोषिक असेल. थोडंसं आगळेवेगळे पारितोषिक आहे, परंतु ही अनाउन्समेंट अगदी सकाळपासूनच आपण करतोय. तर इथून मात्र कमबॅक केला जाणार का? पंकज पाटील पुन्हा एकदा आलाय, त्याला लढावं लागेल आता मात्र मैदानामध्ये. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल पंकजचा खाली राहतोय. कोणताच चान्स नव्हता फलंदाजासमोर. दीपेश केणी आलाय, आणखीन एक आक्रमक शैलीचा फलंदाज, त्याच्या नावावर 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा कारनामा मात्र केलाय या फलंदाजानं. तो दीपेश केणी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र मागचे षटक महागडे पडल्यानंतर मात्र पंकज पाटील पुन्हा एकदा लईमध्ये परतलाय. कमबॅक करण्याचे संकेत दिलेत. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट पाहायला मिळतोय. स्कोर कट केलंय यावेळेस मात्र डी पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. तेवढीच अचूक फेकी सुद्धा येते. एकच धाव, सिंगल रन मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 39 39 या आकड्यावर. इथून मात्र रोखावं लागेल ज्या पद्धतीनं वाटचाल सुरू आहे सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाची. या फलंदाजीला मात्र आळा घालावा लागेल, अन्यथा जर जास्त धावसंख्या झाली तर कठीण होऊ शकतं दुसऱ्या सत्रामध्ये, आणि त्यासाठीच मात्र पंकज पाटीलचं हे षटक आतापर्यंत फार निर्णायक ठरलंय. राईट अमोर द विकेट ना गोलंदाज तयार. खूप चांगला बॉल गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर मात्र अगदी जागेवरूनच थोडासा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता पंकज पाटीलचा, त्याच्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. जागेवरूनच जणू काही त्याचे पाय जे आहेत अगदी लोहचुंबकाला चिटकल्यासारखे ज्या पद्धतीनं आपण पाहतो, अगदी कुठंतरी फुटवर्कचा अभाव प्रामुख्यानं जाणवला, आणि हा चेंडू मात्र निर्धाव गेलाय. समोरच्या दिशेला खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिड विकेट झोन क्लिअर करत असताना 6 धावांकरता खणखणीत असा षटकार फलंदाज दिनेश गायकवाड यांच्या बॅट मधून. मिथुन पाटील स्पर्धा आयोजक, राम पवार त्याचा सहाय्यक. क्रिकेट संघाचे प्लेयर, या स्पर्धेचे कार्यवाहक. 500 रुपयांचं पारितोषिक असेल दिनेश गायकवाडच्या प्रत्येक षटकाराला अमर पवार याच्याकडून. खूप चांगला बॉल होता फुलर लेन, त्याला तेवढा सन्मान दिला. थोडासा डिफेन्सिव्ह पाहायला मिळाला दिनेश या चेंडूवर. हे फार गरजेचं एक षटकार आलाय, त्यानंतर स्ट्राईक रोटेट करणं सुद्धा तेवढंच गरजेचं होतं. त्यामुळे सेन्सिबल क्रिकेट. धावसंख्या 1 ने पुढे चालले. हे षटक मात्र चांगलं राहिलं. एक षटकार जरूर आला पंकज पाटीलच्या या ओव्हरमध्ये, परंतु त्यानं धावा दिल्या त्या फक्त 8. 3 षटकांची समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 46 वर 1. तत्पूर्वी जाऊया आपण मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी स्वागत केलं जाईल. नुकतंच ज्यांचं आगमन झालं या व्यासपीठावर, आमचे सन्माननीय पाहुणे, कोपरगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व शिवदासजी पवार, ज्यांना या मंचावर सन्मानित करण्याची विनंती करतोय. तर शिवदासजी पवार साहेब, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा.
शिवदाजी पवारसाहेब कोपर त्यांचं नुकतंच आगमन झालंय, त्यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय त्यांच्या नावानं नक्कीच पाहायला मिळतं. मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचं फार मोठं सहकार्य असतं. मिथुन शेठ पाटील साहेब ग्रुप ग्रामपंचायत वडघरचे विद्यमान सदस्य सुद्धा आहेत आणि नेहमीच आया स्पोर्ट्स कोपरची या मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांचा उल्लेखनीय कार्य असतं. मोठी कामगिरी, विशेष सहकार्य त्यांचं नेहमीच आपल्याला पाहायला मिळतंय. तर 3 षटकांची समाप्ती 46-1 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर मात्र गोलंदाज दिलीप पाटील. चौथं षटक इथून थोडंसं कमबॅक मागच्या ओव्हरमध्ये पंकज पाटीलच्या गोलंदाजीनं केलंय, परंतु धावा अजूनही चांगल्या आहेत. कारण दुसऱ्या ओव्हर्समध्ये जे 28 धावांचं षटक आलं ते फार फलदायी ठरलं सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाच्या दृष्टिकोनातून. 3 ओव्हर्स 46-1 गोलंदाजीसाठी मात्र आणलं जाते दिलीप पाटील यांना. दिनेश गायकवाड ऑन स्ट्राईक. आतापर्यंत 1 चौकार 1 षटकाराच्या मदतीने 11 रन खेळतोय. चौथ्या षटकाला सुरुवात होते. यावेळेचा बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र शॉर्ट फायनलला अडवला जातोय. पंच ऑब्विसली इशारा करतील लेग स्टंपच्या बाहेरून व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. या 2 ओव्हर्समध्ये थोडासा कंट्रोल करावा लागेल मंगलमूर्ती वाजे टीमला, कारण अजूनही बलाढ्य स्थितीमध्ये, मजबूत स्थितीमध्ये हा धावफलक पाहायला मिळतोय. 46-47 वर जाऊन पोहोचले. आता मात्र धावसंख्या लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजीसाठी दिलीप पाटील तयार. यावेळेस हा फटका मात्र ऑन साइडला, मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. दिनेश गायकवाडच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. चांगली बॅटिंग आता मात्र दिनेश गायकवाडच्या माध्यमातून. सलामीला जात आता पूर्णपणे रोशन पाटील बाद झाल्यानंतर डावाला आकार देण्याचं काम मात्र तो करतोय. आणि या षटकाराच्या सहाय्याने मात्र धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलोय. नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. क्रीजच्या बाहेर हा टप्पा पडला असावा आणि धावसंख्या मात्र 1 ने पुढे जाईल. पाहतोय आपण फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून अतिशय चांगला निर्णय. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. 54 धावा, 54 रन्स ऑन बोर्ड, 54 धावा. आणि या टुर्नामेंट मधील सर्वोच्च धावसंख्या मात्र सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाच्या खात्यावर. वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न, मी तर म्हणेन नक्कीच कौतुक करेन ते दिलीप पाटीलचा. एक धाडसी निर्णय त्याने घेतलेला वाईड यॉर्करचा आणि तो यशस्वी सुद्धा झालाय. कारण या बॉलवर प्रत्युत्तर नसतं ते फलंदाजाकडे. आणि या फ्री हिटच्या बॉलवर बिलकुल हालू सुद्धा दिलं नाहीये ते फलंदाज दिनेश गायकवाडला. निर्धाव चेंडू, 54 धावा झाल्यात आतापर्यंत लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं. इथे मात्र समोर ठोकलाय हा बॉल. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे, बरोबर रडार मध्ये होता, स्लॉट मध्ये होता आणि त्याला उडवलंय. 6 धावांकरता षटकार.
दिनेश गायकवाड याच्या बॅटमधून हा तिसरा षटकार म्हणजे अमर पवार यांचे 1500. खूप चांगला बॉल होता. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल. मागच्या बॉलवर चुकी केली होती मी तर म्हणेन, परंतु हा चेंडू परफेक्ट होता. अगदी फुलर लेंथ हाताळला गेला. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या आपण पाहतोय कमालीचा वेग घेतले. आतापर्यंत 60 धावा धावफलकावर लागल्यात. जे आजच्या दिवसामधील सर्वोच्च धावसंख्या नोंदवले ती सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघानं. फुलटॉस बॉल होता. इथे मात्र उंच खेळलाय. फटका ऑन साइडला. मिड विकेट क्लिअर करतोय. आणखीन एक लाजवाब फटका. 6 धावांकरता दिनेशच्या बॅट मधून मात्र हा चौथा षटकार. तर पंचांनी मात्र रेफर केलंय. थर्ड अंपायर वेस्ट हाईट आहे की नाही चेक केलं जाईल. परंतु दिलीप पाटील यांच्या गोलंदाजीचं पृथक्करण पाहिलं तर 6-0-6-0-6 हा नंबर त्यांनी डायल केला. एकतर षटकार नाहीतर एकतर यॉर्क पद्धतीचा चेंडू. अमर पवार यांचा थोडासा खिसा खाली होईल आज. ज्या पद्धतीनं दिनेश गायकवाड मैदानामध्ये खेळलेत. फेअर डिलिव्हरी आहे. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती तब्बल 66 या आकड्यावर. 66 रन्स. 6-0-6-0-6 आता पुन्हा 0 पाहायला मिळणार की दिनेश गायकवाड किती धावा काढणार. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं हा चेंडू आडवा बॅटने खेळला. क्षेत्ररक्षक आहे. 0 येतोय. इथे मात्र विकेटचं पतन होईल. फार महत्वपूर्ण विकेट यावेळेस मात्र नोंदवले ती दिलीप पाटील यांनी. आणि सलामीवीर दिनेश गायकवाडच्या खेळीच अंत होते. तब्बल 4 षटकार आणि 1 चौकार अशी धुवाधार फलंदाजी मात्र पाहायला मिळाली ती दिनेश गायकवाडची. गुड जॉब. तू काळजाची तार अशी खेळली तू तब्बल 20 धावा खर्च केल्या दिलीप पाटील यांनी. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 66 धावा. अजूनही शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. बऱ्याच वेळा पहिली ओव्हर टाकत असताना आपण पाहिलं असेल या गोलंदाजाला, परंतु आता मात्र 5वं षटक दिलं जात आहे. तर कॅप्टन कडून चंद्रकांत कुरंगळे गोलंदाजी मार्कवर शेवटच्या षटकाची जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावर दिले. पंकज पाटील यांनी 2 षटकं टाकली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 18 धावा दिल्या पंकज पाटीलला, परंतु त्याचे साथीदार गोलंदाज संकेत भगत 28, त्यानंतर दिलीप पाटील 20. दोनही गोलंदाज प्रचंड महागडे ठरले. तब्बल 2 गोलंदाजांनी 48 धावा खर्च केल्या आणि म्हणूनच सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाची धावसंख्या तुम्हाला 66 पाहायला मिळते. 5वं आणि अंतिम षटक. शॉट ऑफ लेंथ होता. हुक केलाय बॉलला. फाईन लेग सीमा रेषेच्या दिशेनं मार्गस्थ होत असताना मिळतील 4 धावा दीपेश केणीसाठी. गोली कोपरच्या मैदानात खाली स्पर्धेला ही सुरुवात. नव्या वर्षाच्या नव्या जोमात चौक्या छक्क्यांची बरसात. सामने बघाया ग्राउंड भवती. सामने बघाया ग्राउंड भवती. गर्दी या प्रेक्षकांनी केली गर्दी या प्रेक्षकांनी. चौकाराच्या सहाय्यानं मात्र चिंचपाडा संघाची धावसंख्या 70 वर झाले. 70 रन्स. दीपेश केणी शेवटच्या षटकामध्ये काय धुमाकूळ घालतोय. लोवर फुल टॉस बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. वेगानं मात्र क्षेत्ररक्षक आहे पंकज त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळतो. एकच धाव येईल. सिंगल रन. धावसंख्या पुढे चालले. 71 71 धावा. दुसऱ्या सत्रामध्ये घाम गाळावा लागेल मंगलमूर्ती वाजे टीमला हा सामना जिंकण्यासाठी.
सकाळच्या सत्रामध्ये पहिले 3 सामने धावांचा यशस्वी पाठलाग झाला, परंतु चौथ्या सामन्यामध्ये मात्र देवांश 11 चिंचपाडा संघानं धावा डिफेंड केल्या होत्या. हा बॉल वेगानं मात्र यष्टीरक्षक चकला आणि लॉंग स्टॉप चाललाय. पंचांचा इशारा, इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या स्वरूपात येणाऱ्या या तब्बल 5 धावा. जीवलग दिलाचा दिलदार प्रेमळ स्वभाव सारा, तुम्ही पुत्र हा कोपर गावचा युवा पुढारी खांदा. यो दादा आमचा मिथून दादा, यो यो दादा आमचा मिथून दादा. शहात्तर धावा. थोडस खराब यष्टीरक्षण म्हणता येईल. वेगानं बॉल यष्टीरक्षकाच्या 2 पायामधून निघून चाललाय आणि या 5 धावा मात्र मिळाल्या. या बळ वाढवतात आता मात्र सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ प्रचंड मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. ओमकार केणी ऑन स्ट्राईक. खूप मोठी धावसंख्या सकाळपासून आपण पाहतो. येणारी प्रत्येक रन सर्वोच्च धावसंख्या. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा तेच घडलाय. मागचाही क्षेत्ररक्षक चकला. पंच इशारा करतात. इट्स अनदर 4. बाईच्या स्वरूपात येणारा आणखीन एक नशिबाचा चौकार. सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाच्या धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 80 धावा. पुन्हा एकदा खराब यष्टीरक्षण. पुन्हा एकदा 2 पायांच्या मधून हा चेंडू गेलाय आणि या बहाल केल्यात धावा. यावेळेचा बॉल आता मागे जर चेंडू गेला तर टेन्शनच येत असेल मागच्या क्षेत्ररक्षकांना. इथे लेग बायचा इशारा येतो अंपायरचा. एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. 81 वर जाऊन पोहोचला स्कोर कार्ड. हे षटक मात्र पाहायला गेलं तर अवांतर धावा देणारं ठरलंय. ते सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघासाठी या धावा नक्कीच लाभदायक ठरणार. 17 धावा अवांतर आहेत. इथे मात्र विचार करावा लागेल पंकज पाटीलला. चंद्रकांत कुरंगळे पुन्हा एकदा सज्ज. लाईफ टाइमवर विकेटनं. ही लाईन चांगली होती. कुठल्याही स्पॉटवर. आणि याच लाईन बद्दल आपण बोलत होतो. बऱ्याच वेळा आपण पाहिलं चंद्रकांत कुरंगळेला 2-2 षटकं टाकताना या टीम्स कडून. आणि त्यासाठी तो ओळखला जातो. जो डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे, नॅचरल स्विंग आपण म्हणतो, त्यासाठी तो ओळखला जातो. परंतु कुठेतरी कदाचित सराव नसावा म्हणूनच की काय, कदाचित 5वं षटक त्याला दिलं गेलंय. परंतु हा चेंडू मात्र चांगला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला मिळाली. ओ भाई ठोकतोय. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या प्रचंड बाहेर बॉल चाललाय. आणावा लागेल शोधून आता मात्र. 6 धावांकरता शेवट सुद्धा गोड केलाय. सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले तब्बल 87 या आकड्यावर. 87 रन्स हायएस्ट स्कोर आहे या स्पर्धेमधील आजच्या दिवसामधील. आणि 88 धावांचं महाकाय असं आव्हान आता मात्र उभं टाकलंय ते मंगलमूर्ती वाजे संघ. बरंच चुकलं या संघाचं. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण सर्व काही चुकलं. आणि म्हणूनच ज्या ठिकाणी पंकज पाटीलने 2 ओव्हर्समध्ये फक्त 18 धावा दिल्या, त्याच खेळपट्टीवर मात्र प्रचंड महागडे ठरले ते सगळे गोलंदाज आपण पाहिले. चंद्रकांत कुरंगळे 22, दिलीप पाटील 20, चंद्रकांत कुरंगळे 21, दिलीप पाटील 20 आणि संकेत भगत 28. अशा पद्धतीनं 3 गोलंदाजांची षटकं ही प्रचंड महागडी ठरली. आणि आता मात्र लढावं लागेल. लढण्यासाठी ओळखला जातो वाजे संघ. परंतु या मैदानावर मात्र हे लक्ष मित्र म्हणेन प्रचंड मोठं आहे. 88 धावा चेस करायच्यात. 88 रन्स रिक्वायर्ड इन जस्ट 30 बॉल्स. काय होणार इथे मात्र देवांश 11 चिंचपाडा संघाच्या विरोधामध्ये सुनील स्पोर्ट चिंचपाडा संघ पाहायला मिळणार का, की मंगलमूर्ती वाजे संघ मात्र या धावा
कोणता संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होऊन देवांश 11 चिंचपाडा संघाच्या विरोधामध्ये खेळणार याचं उत्तर ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोन मी सुपूर्द करतोय रवींद्रजी म्हात्रे सर ओळ यांच्याकडे. केलाय तब्बल 88 धावांचा मंगळमूर्ती वाजे विपक्ष सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. हा मात्र सामना इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक या मैदानावर उपस्थित श्री गणेश मैदान कोपर आणि या कोपर मैदानावर रंगणारी ही स्पर्धा तब्बल 5 दिवस ही स्पर्धा मात्र या मैदानावर रंगणार आहे आणि उपस्थित सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू असताना घर बसल्या आपल्या स्मार्ट TV स्मार्ट मोबाईलच्या माध्यमातून जे आपले लाडके प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या दिशेनं. पहिल्या सत्रामध्ये 88 धावांचं आव्हान ठेवलंय मंगलमूर्ती वाजे विपक्ष सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा. काय तुफानी खेळी केली आहे. खरं तर वाजे संघाची गोलंदाजी मी म्हणे अक्षरशः करा पाहायला मिळाली. फुलटॉस बीमर त्याचबरोबर बाईसचे खराब क्षेत्ररक्षण बाईतला 2 चौकार देखील पाहिला. म्हणजेच एकूण पहिल्या 5 षटकामध्ये मिलिंद खराब कामगिरी केली आहे वाजे संघाने आपल्या क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीतून. परंतु इथे फलंदाजी कशी होईल. 88 धावांचं लक्ष. पंचांचा इशारा येतोय सामना सुरू होण्याचा. गेम ऑन गेम स्टार्ट. पहिला चेंडू अतिशय चांगला पहा 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून अगदी हा गॅप मधून चेंडू निघाला. जीवाच्या अकांतानं प्रयत्नांची पराकाष्ठा करत मात्र हा चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केला जातो परंतु यश मिळत नाही. चेंडू गेला सीमा पार चौकार. मोटिवेशन पाहायला मिळालं. अफाट कष्ट केले होते या क्षेत्ररक्षकांना चेंडू अडवण्यासाठी. पॉइंटला असणारा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय पडला संतोष. पुन्हा एकदा त्याचकडे संतोषकडे आता स्वतःला झोकून दिलंय आणि मात्र लाजवाब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे मात्र चेंडू अडवलाय. संतोष क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. चिंचपाडा गावचा हा संतोष चांगले क्षेत्ररक्षण करतोय पहा. त्याला माहित आहे की धावा जरी जास्त असल्या तरी मात्र आपला इफर्ट आपण द्यायचा. आपली गुणवत्ता आपण सिद्ध करायची. मग सामना देखील इजी घेता कामा नये हे त्याने चांगलं ओळखलंय. मी म्हणेन मैदानावर चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 सुरू आहे. गोलंदाजाच्या भूमिकेत दीपेश
केणी भाईला आपण पाहतोय. दीपेश केणी म्हटलं तर त्याला लाडाने भाई म्हटलं जातं. वाकडे मैदानावर मालिकावीर बाईक बालाला आणि दीपेशला मिळाली होती. कंबाईन हा चेंडू आणि इथे शॉर्ट पॉइंटला चेंडू आला होता. ही एक धाव पुन्हा एकदा पूर्ण झाली आहे. धफलकावर हळूहळू संत गतीनं अगदी सुरुवात देखील पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये वाजे संघाला आता मी म्हणेन आक्रमकपणा मिळून फलंदाजी करावी लागेल. कारण सरासरी बघितली तर जवळजवळ 88 धावा म्हटल्या तर भरपूर तुम्हाला धावा करायच्या आहे. इथे मात्र काय घडलं, मोठी विकेट पंकज पाटीलची ही विकेट. यष्टीरक्षकांना टिपला झेल. समाप्त झाला पंकज पाटीलचा हा खेळ. आणि पहिली विकेट मात्र मिळते पंकज पाटील या खेळाडूची चिंचपाडा संघाला. अतिशय चांगली गोलंदाजी दीपेश केणी उर्फ बाई. कौतुक करावं लागेल. दीपेशनं फलंदाजी देखील चांगली केली होती. पहिल्या सत्रामध्ये विचार केला तर दीपेश केणीची उपयुक्त खेळी देखील ठरली होती. अवघ्या 12 चेंडूमध्ये 29 धावांची दिनेश केणीची होती. 12 चेंडू 29 धावा आणि 6 चेंडूमध्ये 12 धावा दीपेश केणी. म्हणजे दिनेश आणि दीपेशने केलेली कामगिरी अगदी अप्रतिम पाहायला मिळाली आहे. तोच दीपेश गोलंदाजीच्या मार्कवर तयार. पहिल्या सत्रामध्ये तुफानी खेळी सुरुवात करून दिली होती चांगली रोशन पाटील बालानं. त्यानंतर मात्र त्याच्या पावलावर पाऊल टाकल DX दिनेश गायकवाड. दीपेश केणी यांनी देखील चमकदार कामगिरी केली होती आणि तीच कामगिरी आता वाजी संघाच्या फलंदाजांना करायची आहे. पुन्हा एकदा जोरदार अपील. या आत्मविश्वास जास्त प्रमाणात आपण बघितला तर या अपीलमध्ये होता. कदाचित असं वाटत होतं की हा देखील झेलबाद होईल. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहू शकाल अतिश पाटील छकडेवाला म्हणून त्याची ओळख आहे. आणि हा मिस्टॅमिंग स्ट्रोक ओमकार केणी झेल खाली आणि झेल आणखी एक टिपला जातो. एकामागून एक धक्का. आता वाजे संघाला एवढ्या मोठ्या धावांचा डोंगर पार करताना झुंज द्यावी लागते आणि त्यामध्ये त्यांना यश मिळत नाही. आणखी एक विकेट. खरं तर शेवटला अगदी कठीण समीकरण आणून देईल. सुरुवात गोड होईल तर शेवट देखील तुमची गोड होऊ शकते. कारण मॅचमध्ये बघितलं तर संघर्ष करावा लागेल. त्याशिवाय पर्यायच नाही. 88 धावा म्हटल्या तर आजच्या दिवसातला सर्वात उच्चांक
आपल्याला आज मात्र पाहायला मिळाला तो सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाच्या नावावर. कारण सुरुवातीचे 2 सामने लो स्कोरिंगचे पाहायला मिळाले. त्यानंतर आपण बघितलं ज्या पद्धतीनं देवान चिंचपाडा संघानं 50 धावा आकडा गाठला होता आणि या मॅचमध्ये तब्बल 88 धावा. मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये जेल खाली क्षेत्ररक्षक आणखी एक विकेट. संकेतनं टिपलाय जेल. फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. फलंदाज बॅक टू डगआउट. या धावसंख्येवर 3 गडी बाद झालेत. गोलंदाज प्रणय. हा चेंडू ऑफस्टंप सोडून झाला. ज्या पद्धतीनं हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता तशाच पद्धतीनं खेळाडूंना हा अगदी डान्सिंग डाऊन द विकेट फटका खेळलाय यज्ञेशनं आणि यज्ञेशच्या बॅटमधून डीप कव्हर पॉइंटला येतोय हा खणखणीत चौकार. मैंने प्यार किया या चित्रपटातलं संगीत अतिशय सुंदर संगीत ऐकायला कधीतरी मिळाल्यानंतर नक्कीच एक वेगळाच आनंद मिळतो. इथे काय घडलं मैदानावर पुन्हा एकदा खरं तर हा हुक करण्याचा प्रयत्न होता फलंदाज यज्ञेशचा. तो देखील प्रयत्न फसला आणि शॉर्ट थर्डमॅनला टिपलाय जेल. फलंदाज क्रमांक 4 येतोय तंबूच्या आश्रयाला. नाव झाला रायगड ठाण्यात नाव झाला फेमस आहे हा पनवेलला. रायगड ठाण्यात नाव झाला फेमस आहे हा पनवेलला. नंबर 75-76 इनोवा गाडी घेऊन आला. नंबर 75-76 इनोवा गाडी घेऊन आला. अतिश शेट पाटील चिंचपाडवाला बिनजोड चकडेवाला. अतिश शेट पाटील चिंचपाडवाला बिनजोड चकडेवाला. थँक्यू. नक्कीच अतिश पाटीलचं संगीत देखील आपल्याला ऐकायला मिळतं. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आहे. चकड्यांची विलक्षण आवड आहे त्यांना. आणि आयन स्पोर्ट कोपर संघाचा जर विचार केला तर या संघाचा एक विक्रमवीर फलंदाज खरं तर ज्याच्या नावावर शतक आहे रोशन पाटील यांची अफाट मेहनत पाहायला मिळाली. मैदान जे आपण पाहतोय ते रोशन पाटील यांच्या मेहनतीनं हे मैदान आपल्याला पाहायला मिळालं. यावर्षी जास्त मेहनत घेतली रोशन पाटील. खरं तर तुमचं देखील कौतुक करेन मी. चांगला खेळाडू आहे रोशन आणि तेवढीच क्रिकेटची आवड आपल्या आयोजनाची कशी या ठिकाणी चांगली कामगिरी करायची आयोजनामध्ये हे त्याने करून दाखवलंय. हा चेंडू मात्र आडव्या बॅटने केल्यानंतर प्रयत्न डावखुरा फलंदाज तो देखील चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये ओमकार आहेत. येते एकच धाव मिळेल. पहा चौकार षटकार कमी प्रमाणात पाहायला मिळाले या षटकात देखील. कारण तुम्हाला धावा एवढ्या मोठ्या धावसंख्येचं आव्हान आहे आणि या धावांचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला खरं तर वाजे संघाला चौकार षटकार ठोकावेच लागणार आहेत. अफाट कल्पनाशक्ती आणि अपार कष्ट करावे लागतील. लेट्स अप मोटिवेशन हे मात्र तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. 76 धावांची आता तुम्हाला खरं तर आवश्यकता राहिली आहे विजयासाठी. उर्वरित 18 चेंडूमध्ये 76 धावा म्हटलं तर प्रत्येक षटकामागे 25 धावा जरी मी म्हणेन तुम्ही करत राहिलात तरी शेवटच्या षटकात तुम्हाला 25 धावा कराव्या लागतील. अतिश पाटीलला आपण पाहतोय यष्टीरक्षक 24 इव्हेंटच्या माध्यमातून त्याला फोकस केलाय. हे आहेत अतिश पाटील. बैलगाडा शर्यतींची विलक्षण आवड आणि तेवढाच चांगला क्रिकेट खेळणं हे त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाचा हा खेळाडू फॉर्च्यून इव्हेंट्स आमच्या कृष्णा मात्रेने त्यांना कॅच केलंय. त्यांची आपण वाहवा केली होती. वाहवा करूया आयोजकांची. खरं तर आमचे मिलिंद आहेत अमर पवार. हा मात्र आणखी एक विकेट. एकामागून एक वाजे संघाचे गडी बाद होतात आणि आणखी एक धक्का क्रमांक 5 वाजे संघाला. जनार्दन पाटील तुळशीराम पवार जनाबाई पाटील रघुनाथ चित्तेकर चौघांच्या नावानी गोली कोपरच्या
थँक्यू. आता वाजे संघ अक्षरशः अडचणीत आलाय. धावा तर भरपूर राहिल्या, त्याचबरोबर त्यांचे विकेट देखील मिळून एकामागून एक जात आहेत. मग आता हा सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ अक्षरशः विजयाच्या उंबरट्यावर आणि कदाचित चिंचपाडा संघ मॅच जिंकला तर मात्र मिलिंद चिंचपाडा विरुद्ध चिंचपाडा असा एक सामना वेगळ्याच पद्धतीनं पाहायला मजा येईल. कारण दोन्ही एकाच गावचे संघ असतील, खेळाडू असतील, त्याचबरोबर दोघांच्या खेळाडूंच्या उणीवा माहीत असतील, प्लस पॉईंट, वीक पॉईंट, स्ट्रॉंग पॉईंट हे सर्व त्यांना माहीत असतील. पण मॅचमध्ये रंगतपणा येईल, कारण मॅच हा एकतर्फी होत चाललाय. वाजे संघाच्या हातातून निष्ठच चाललाय. प्रयत्न करतायत वाजे संघ, परंतु त्या प्रयत्नांना अजूनही यश मिळत नाहीये. प्रणय मला वाटते ओमकार त्या ठिकाणी असेल, तो टिपतोय झेल आणि फलंदाज क्रमांक 6 इथे मात्र तंबूच्या दिशेनं परततोय. 6 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर जर बघितली तर फक्त आणि फक्त 12 धावा. 6 गडी बाद 12 धावा. तिसऱ्या षटकाची सुरुवात अर्थातच आपल्याला पाहायला मिळते. आमचे विनोद, अर्थातच राघव, अमर पवार, रोशन पाटील, मिलिंद पाटील, खरं तर हे जे खेळाडू आहेत सातत्यानं आयांश स्पोर्ट्स संघातून खेळतात. गोविंद असेल, त्याचबरोबर अमोल असेल, प्रतुल असेल, प्रितेश असतील, कुमार, हे सातत्यानं आयन स्पोर्ट्स संघातून खेळत आहेत. कदाचित या मैदानावर तो संघ उतरेल का, कारण लॉर्ड्समध्ये त्यांचा संघ तर पाहायला मिळाला नाही, परंतु त्या संघाची खेळणी कदाचित ते पाहायला मिळेल की नाही. परंतु इथे अंतिम क्षणाला नेट नंबर फलंदाज चेतन 5व्या क्रमांकावरचा फलंदाज षटकार ठोकतोय आणि येतायत 6 धावा. नक्की 4 तारखेला अयांश स्पोर्ट्स कोपर संघ मैदानावर उतरेल. अयांश स्पोर्ट्स कोपर, मिथुनदादा पाटील यांचा हा संघ, खरं तर त्या संघाचे ते ओनर आहेत. सातत्यानं या परिसरामध्ये ते संघाला पॅक करतायत. परंतु पहा, एक षटकार अगोदरला, लगेच मात्र बॅकवर्डला बॅक टू बॅक दुसरा षटकार. चेतन पाटील आता मात्र प्रयत्न करतोय, बॅक टू बॅक 2 सिक्सर. चेतनला आता या 13 चेंडूमध्ये 11 षटकार मारावे लागतील. चेतन, आता तुम्हाला षटकाराचीच भाषा वापरावी लागेल, कारण 11 चेंडू 64 धावा म्हटलं तर 11 चेंडू आणि मी तर म्हणे 13 चेंडू आणि 11 षटकार. 13 चेंडूंचा खेळ बाकी, फक्त षटकार 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 मारावे लागते. इथे काय घडलं, आणखी एक आतिश पाटीलनं टिपला झेल आणि फलंदाज जो चेतन इथे मात्र हवी झाला होता त्या फलंदाजाला देखील तंबूचा रस्ता दाखवलाय.
साधं राहणीमान आणि तेवढीच दानशूरता त्यांच्याकडे असणारे हे व्यक्तिमत्व आहेत मिथुनजी पाटील. कारण कोणत्याही स्पर्धेला आम्ही पाहत असतो, आम्ही त्याचं साक्षात्कार करत आहोत, आम्ही त्यांचे उदाहरण आहोत, साक्षीदार आहोत की ज्यावेळी ते स्पर्धेला भेट देतात त्यावेळी त्या स्पर्धेला आपल्या हातून सहकार्य, आर्थिक सहकार्य, मदत हे नेहमीच करत असतात. अशी दानशूर व्यक्तिमत्व म्हणजेच मिथुनदादा पाटील, वडगर ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य. त्यांची स्पर्धा आपण पाहतोय, आनंद घेतोय. थोडी मॅच थोडी औपचारिकता स्थितीत पाहायला मिळते. हा मात्र चेंडू गलीच्या दिशेने जातोय, अर्थातच बॅटकटच्या स्वरूपात मिळतोय एक उशिरानं आलेला हा चौकार. चेंडूवर फक्त 3 धावा. चेंडू आणि धावांचं अंतर आता विजयाकरता तर धावसंख्या बघितली तर धावफलकावर लागले आहेत फक्त आता 35. थोडा एकतर्फी मॅच पाहायला मिळाला. मॅचमध्ये थोडासा प्रेक्षकांना देखील कंटाळा आला असेल. मॅच ही रफ अँड टफ झाली नाही, एकतर्फी मॅच. चिंचपाडा संघाचा संघनायक तुम्ही तयारीत राहायचं आहे. देवांश चिंचपाडा संघाचा संघनायक अर्जुन परदेशी तुम्ही लगेच यायचं आहे. हा चेंडू, चांगला प्रयत्न, चांगली फटकेबाजी, परंतु ही फटकेबाजी तुमची सुरुवातीला येणे गरजेचं होतं. शेवटच्या क्षणाला ती फटकेबाजी पाहायला मिळते. आणखी एक चौकार. रायगड ठाण्याची जनता ही नाथ अनाविनत झाली. रायगड ठाण्याची जनता ही नाथ अनाविनत झाली. दिबा पाटील होते माय गोर गरिबांचं वाली. दिबा पाटील होते माय गोर गरिबांचं वाली. थँक्यू. मॅचमध्ये औपचारिकता आहे, परंतु गीत जे लावण्यात आलं ते अतिशय सुंदर होतं. स्वर्गीय दिवंगत दिबा पाटील साहेबांचं. जनतेचे वालीव खरंच ते होते. जासे गावामध्ये त्यांनी जन्म घेतला. खरं तर दिनकर बालू पाटील अर्थातच दिबा पाटील साहेब 13 जानेवारी 1926 साली जासई गावामध्ये त्यांनी जन्म घेतला. आणि त्यानंतर आपण बघितलं तर कौटुंबिक उच्च शिक्षित आई वडील शिक्षक आणि या उच्च शिक्षित कुटुंबात त्यांनी जन्म घेतला. अर्थातच बालू गौरू पाटील हे त्यांचे वडील शेतकरी आणि शिक्षक. त्याचबरोबर आई महादुबाई. आणि या उच्च शिक्षित घराण्यात त्यांनी जन्म घेतल्यानंतर वकील क्षेत्रामध्ये देखील त्यांनी फार मोठं नाव कमावलं. त्याचबरोबर राजकारणात उतरलेत आणि राजकारणामध्ये तुम्हा सर्वांचे देव आपल्या मनात त्यांनी खरं तर जागा बनवून गेले असे हे दिवंगत दिबा पाटील साहेब. त्यांना मानाचा मजरा आणि या विनम्र अभिवादन करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. मित्रांनो, अतिशय चांगली व्यक्ती. आणि इथे 2 धावा पूर्ण. दुहेरी आणि एकेरी धावा. ओन्ली प्रोसिजर सुरू आहे मॅचमध्ये. काही मी म्हणेन चुरस राहिली नाही आहे. फक्त औपचारिकता बाकी आहे. शेवटचे चेंडू बाकी असतील. या
षटकाचा जर विचार केला तर 5 म्हणजेच 5 चेंडूंची आता संपण्याची वाट पाहावी लागेल फक्त. असा एक सामना. फलंदाज चंद्रकांत कुरुंगळे स्ट्राईकला होता. अर्धा पल्ला अजूनही पार झालेला नाही. जर विचार केला तर धावसंख्या 42, 88 धावांचं भलं मोठं लक्ष असताना या चिंचवाडा सुनील स्पोर्ट्स चिंचवाडा संघानं मात्र हे ठेवलेलं आव्हान पार करताना आता वाजे संघाची खरं तर अक्षरशः दमछाकच झाली आहे. फक्त 42 धावा, 46 धावांची गरज आहे. आनंद घेत आहेत असंच म्हणावं लागेल फलंदाजांना, कारण एखाद्या समुद्रामध्ये एखादी जी होडी असते ती मध्ये फसलेली असते. तसंच आता वातावरण म्हणजेच नैया बीच भंवर में फसी हुई आहे. जर आमचे सुधीरदादा परदेशी असते तर त्यांचं हिंदी डायलॉग आजही आम्हाला आठवत आहे. अभी ये नैया बीच भंवर में फंसी है, कौन ऐसा जिगरबाज मांझा होगा जो इस नैया को उस पार तक लेके जाएगा. सुधीर परदेशी यांचा हा डायलॉग आहे. खरं तर याच गावचे सुनील स्पोर्ट्स चिंचवाडा याच गावचे ते एक उत्कृष्ट समालोचक. आपल्या परिसरामध्ये हिंदीचा समालोचक म्हटला तर एकमेव समालोचक मित्रांनो अर्थातच सुधीर परदेशी यांची आठवण नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला करून देईल. औपचारिकता सुरूच असेल. अशोक पवार हे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत थेट मैदानावरनं. त्यांना विनंती असेल आमच्या आयोजकांकडनं, अशोकजी पवार आपण व्यासपीठावर या. कोपर कोली गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित जे नागरिक या मैदानावरून मॅचचा आनंद घेत आहेत, कृपया आपण व्यासपीठावर यावं. बाला रिस्क घेण्याची काहीच गरज नाही. लाडानं बाला म्हणतायत. रोशन पाटील इनफॉर्म फलंदाज आहे. खरं तर या मॅच मध्ये अमर पवार यांचे देखील पारितोषिक पटकावलंय डेक्सनं. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये लावलं होतं अमर, आठवण असेल. 4 षटकार मारलेत. इकडे जमा करायची आहे रक्कम, कारण 1000 आमच्याकडे जमा झालेले होते कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जे आगलं वेगळं पारितोषिक होतं अशोक नाईक, एक उत्कृष्ट गोलंदाज कोहली संघाचा, ज्याने 1000 रुपये बक्षीस लावलंय. 26 धावा जो गोलंदाज देईल. वाजे संघ तुम्ही जरी हारला तरी एक आगलं वेगळं पारितोषिक पटकावलं तुम्ही 1000 रुपयाचं. संकेत भगत, संकेत या आपण. संपूर्ण दिवसभर जो गोलंदाज 25 धावांच्या वर धावा देईल